त्या भागातील प्रत्येक गावातील 2-2 लोकांना बोलवा। त्यासाठी आम्ही जे बसून काल रात्री काल मंदिरमध्ये होतो, इथंच होते या मंडपात, आम्ही जे बसून नावं काढले इथे आलेले टोटल एकूण 100 लोक। त्याच्यामध्ये ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते मी म्हणणार नाही, काँग्रेसचे प्रेमी आणि काँग्रेसला मानणारे आणि वर बसलेले व्यासपीठावर सर्व मानणारे आपण मोठे लोक आहेत माझ्यापेक्षा, वडीलधारी मंडळ। आता आनंद मैत्री त्यांच्या युवकाच्या ओघामध्ये ते कार्यकर्ते म्हणत असतील तर तुम्ही माझ्या वडील बंधूप्रमाणे इथं उपस्थित असलेले सर आनंदप्पा कोले कंदलगाव, बाळासाहेब पाटील येळेगाव, बुरशीदप्पा बिराजदार कंदलगाव, दयानंद सावकार कंदलगाव, महादेव भोपळे दयानंद कलशेट सावकार टाकळी, महादेव भोपळे काका वांगी, हे अनेक मोठे रमेश पाटील भंडारकोटा, ते आता ते गावाचे राजकारण ते सगळ्या पक्षाच्या बाजूने करतात, परंतु आमच्या बरोबर मात्र एकनिष्ठ आहेत। आमचे स्वाभिमानी समाजाचे नेते इथं सुद्धा आहेत, ते सगळीकडे असले तरी आमच्या बरोबर आहेत। अनेक लोक येतात, आम्ही 1 मिनिटात फोन केले की इथे 100 लोक तुम्ही गावाचे प्रशिक्षक आहेत, त्यात सरपंच आहेत, चेअरमन आहेत, माजी सरपंच आहेत, सदस्य आहेत। साधारणतः आम्ही सुरू केलं हत्तूर, वांगी, वडकबाव, मनगोळी, कुंजगाव, अकोला, वडापूर, अंतोळी, कंदलगाव, त्याच्यानंतर मग लगेच केलगाव, खानापूर, भंडारकोटा, सादेपूर, बाळगी, लवगी, कारकल, कुरगोट, टाकळी, चिंचपूर, नंतर मग हत्तरसंग, कोडल, बळूर, वनमुर्गी, बिरनार, बोरकोटा, हत्तूर, इकडच्या भागातील जे शेजारी बाजारी असलेले आमचे जे 36 गाव आहेत ते नदी काढते, ते सगळ्यांना मी फोन केला। कुसो राहिले, रोज मंगरूप राहिलं, 42 जे गावाचे लोक आहेत ते आम्हाला सगळ्यांना व्यासपीठावर मांडणारे, हरीश पाटील पासून ते त्या टोकापर्यंत सगळ्या मांडणारे लोक आपण आला। तुम्ही गावातील सादेपूरचे सरपंच पण आला, सगळेच आलं, म्हणजे बाळासाहेब माने आहेत। मी आता सुरू केलं की नाव घ्यायलाच फार उशीर व्हायला, तर हे व्यासपीठावर बसलेले सगळेच आहेत, किसन पासून ते कैलास पाटील, चेअरमन आहेत, बाबूला आलेला आपला राजा सगळे आहेत, सुरेश पाटील आहेत, श्रीकांत बगले आहेत, वाघमडे मामा आहेत, म्हणजे माझ्या गावातील नेमरीचे लोक आहेत, सर्व आपण माहिती सगळंच या भागातील जे गावामध्ये सर मला हे करायचे ते मी ठरवले, आम्हाला हा ज्या गावात ते करायचं। बाळू बिराजदार कुसूरचे आहेत, आम्हाला या गावामध्ये हे करायचं, आपण सगळे मिळून करू। आता विशेषतः राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष एकच आमच्या तालुक्याचा कट्टर माणूस आहे, संदेश बगले, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आहेत ते पण येऊन बसले समोर, म्हणजे यावं लागतं मला सांगायचं, तुम्हाला पक्ष आमच्या सगळं मिळून आहे, संदेश बगले यांनी जरा गावामध्ये ठरवलं आम्हाला आज हे करायचं। माहिती सर गाव एका बाजूने करण्याचं मानस आणि धाडस या सगळ्या लोकांमध्ये आहे। गेली 20 वर्षे मी यांना जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, जिल्हा परिषद असू दे, मार्केट कमिटी असू दे, डीसीसी बँक असू दे, MSB ऑफिस असू दे, पोलीस स्टेशन यांच्या पाठीशी सातत्याने उभा राहिला आणि आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही एकाला जर सांगितलं की या भागामध्ये संगू बगले आणि बर्षेस बनलेलं काम बघायचं, त्या गावातून 16 गाड्या तुम्ही भरून आणताय। मी कधीही डिझेल आणि पेट्रोल या लोकांना मी पैसे आजपर्यंत मी दिलेला नाही। माझ्या सेक्रेटरीचं पोट आहे, ते सुद्धा याच पद्धतीने काम करते। मी यांना एकच सांगितलं, सरपंच आणि चेअरमन आणि येळेगावच्या लोणारे सरपंच तर काल मला म्हणत होते, रात्री मी तिकडे गेलो होतो वडापूर अंतोळी करत मी इथं आलो रात्री, त्यांनी म्हटलं इथं घोडा केला ग्रामसेवक आले या म्हटलं नाही जमणार नाही मला, उद्या कार्यक्रम तुम्ही इथे या, ते पण इथं आले। नेते मंडळी जे काय महत्वाचे आहेत ते प्रत्येक गावातील 2-4 इथं आलेले आहेत। मला एवढं विनंती करायची, या तालुक्याची, या देशासाठी, या राज्यासाठी मागं काय चर्चा होते मला देणं घेणार नाही। चांगलं म्हणणारे लोक फार थोडं कमी आहेत, मागे शिवाय घालणारे भरपूर आहेत, परंतु गेले 15 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये ज्याच्या हाती आपण सत्ता दिले ते किती खालच्या पातळीवर वागतात हे तुम्ही बघा। काय तुम्हाला शेतकऱ्यांना कशाला भाव आहे, गॅसचा दर काय झालेला आहे, पेट्रोलचे दर काय झालेले आहे, आश्वासन काय देतात त्यांनी, तिथला फोटो काढतात, व्हॉट्सअपवर टाकतात, आता खाली काय स्कीम मिळतात तुम्हाला, किती प्रचंड अस्वस्थता, जातीवादी सगळ्यात पक्ष कुठला तर आता हे भाग यांना आता दारोदारी घरोघरी खेळायची वेळ आली, मता टाका मारायची वेळ। भाजप सरकारमध्ये तुम्ही सुखी आहात का? आपलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीमध्ये तुम्ही एवढं चांगलं योजना घेतला, तुम्हाला एवढं चांगलं भाव मिळाला, एवढं चांगलं तुम्ही प्रगती केलात, एवढं तुमच्या पिकलेल्या मालाला रेट मिळत होता आणि आज परिस्थिती कुठल्या टेबलवर झाली तुम्ही सांगा। 4-4 दिवस हजार ट्रक कांदा आवक होती मार्केट यार्डामध्ये, त्याचा लिलाव होऊ शकत नाही, शेतकऱ्यांना पैसे मिळू शकत नाही।
सोयाबीन, तुरी, उडीदचे रेट काय चालेल तुम्ही बघा. 72 कोटीचं कर्जमाफी आणि या सरकारमध्ये असताना मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तुमचं सर्व वीज बिल माफ केलेलं होतं. तुम्हाला आठवते का बघा. सगळ्यात जास्त वीज बिल कोणी माफ केले तर शिंदे साहेबांनी सरसकट वीज बिल माफ केली. त्याच्यानंतर या सरकारमधून सगळ्यात जास्त 2 वेळा कर्जमाफी कोणी केली? आदरणीय काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने केली. त्याच्यानंतर आता सध्या देश कुठं चाललंय, राज्य कुठं चाललंय, तालुका कुठं चाललंय, जिल्हा कुठं चाललंय, गाव कुठल्या निवडणुका होत नाही. जिल्हा परिषद झाली, पंचायत समिती झाली, महानगरपालिका झाली, 2-2 वर्ष याच्या निवडणुका घेत नाही त्यांनी. विचार करा. फक्त यांना एक पडलेले परत 400 जागा भोगास आणायचं, नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना, सामान्य कुटुंबाला गावामध्ये काय म्हणतं सांगा ना गं. अहो नुसतं जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही आला तर खटाखटा काम होतं. ते बँकेत आल्यानंतर तुम्हाला खटाखटा कामं करत होतो आम्ही. पंचायत समितीमध्ये खटाखटा कामं करत होतो. एमआयसी टीचरवाले तासाभर तुम्हाला देत होतो. आता परिस्थिती काय? हे सगळं सरकार हे असतं, हे भाजप सरकारांना हे एकदम बदमाश सरकार, आश्वासन देणारं सरकार, अतिशय जातीवाद सरकार. पुढच्या वेळेला निवडणुका होतील का नाही, जात आणि पात राहील का नाही याची शंका आहे. आपण नाही, आपल्या तिसरी पिढीला आपण काय सांगणार आहोत. त्याकरता मला विनंती करायची आहे की ह्या साहेबांनी मुख्यमंत्री असताना, पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना जे काही निर्णय घेतले हिताचे, जे काही राज्याचे हिताचे निर्णय घेतले, ज्या देशाचे काही हिताचे निर्णय घेतले, सगळ्यात कुठल्याही बी महाराष्ट्र शासनाचं भरती निघते, युवक वर्गाला, शिकलेल्या पोरांना पैसे गोळा करतात फॉर्मचे आणि नंतर सांगतात स्टे आला, स्टे आल्यानंतर सांगतात मार्क वाढला तर सांगतात कमी पडलं, परत चौकशी करतात, 1-1 कोटी रुपये त्या ग्रुपाने पैसे जमा करतात. कुठलं तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला सांगा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला लाभ योजना मिळत मला असं वाटत नाही. जे ते वर्ग आहे ते फक्त ते वर्ग तिथंच राहिलेलं आहे. मी काही जास्त समस्या सांगणार नाही. ते साहेब बोलतील, साहेब बोलतील, नरोड साहेब बोलतील. मला एवढंच म्हणायचंय, हुरडा पार्टीच्या निमित्ताने साहेबाचं तुमची ओळख व्हावी, तुमचे काही प्रश्न असतील, काही सुखदुःख असतील त्यांच्यासमोर मांडावा, तुमचा परिचय व्हावा, एक सुरुवात करावी. दक्षिण सोलापूर तालुक्यात तुम्ही सगळं ऐकता, आतापर्यंत तुम्ही सगळं ऐकत आलात. तूरडाळ घोटाळा ऐकत आलात, अतिक्रमण जागेवरती घर बांधलेले ऐकत आलात, जिल्ह्यात काय ते जे टॅक्स न भरता, ऊसाचे हप्ते न देता, हे सगळे अनेक भानगडी या तालुक्याच्या नेतृत्व ज्यांना दिलं तुम्ही ते करत आहे. मी जास्त कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपल्या उद्याच्या भविष्यामध्ये येणाऱ्या लोकसभेला सामोरं जायचं आहे. जे चुका आपण केलो, कुठेही दाबले की ते कमळाला जाते हे आता विसरा. हातावर शिक्का मारायचा आपल्याला. ज्या देशासाठी इंदिरा गांधीने बलिदान दिलं, राजीव गांधीने बलिदान दिलं, आता राहुल गांधी भारत जोडोच्या यात्रेनिमित्त अख्ख्या देशावर सगळीकडे फिरत आहेत. काय त्याला कमी नाही. केवळ आमच्या तुमच्यासारख्या गोरगरिबाचे दिवस चांगले म्हणून आपण करतात. डीसीसी बँकेची परिस्थिती काय झाली माहिती आहे. मी डायरेक्टर होतो, खट्ट करणे सत्ता आल्यानंतर पटकन त्यांनी प्रशासकीय नेमलं. डीसीसी बँक गेली, मार्केट कमिटी निवडणूक पुढे ढकलताय, सगळं कोऑपरेटिव्ह निवडणूक पुढे ढकलतात, स्थानिक स्वराज्य संस्था पुढे ढकलतात. हुकुमशाही एकाही कारभार त्या सरकारने चालू केलेला. आता तुम्ही जागरूक होण्याची वेळ आहे म्हणून तुमच्यासारख्या मोठ्या गावातील प्रतिष्ठित लोकांना मी इथं बोलवलंय. तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढं या पुढच्या काळामध्ये तरी या पक्षाविरोधात आपण जरा थोडा विचार करावा, चिंतन करावं, मनन करावा. आदरणीय साहेबांनी किती कामं केलेत आणि त्यांची उंची किती मोठी आहे आणि त्यांनी एक शब्द जर करता फोनवर टाकले तर कुठल्याही देशामध्ये काय होते मला माहित आहे. मी जवळून बघतोय. मैत्री साहेब राहू दे, नरोड साहेब राहू दे, शिंदे साहेब राहू दे, हे काम मनापासून करतात. साहेबांचं तर सांगितलं ना, मैत्री 83 उभा जर साहेब 30-30 पायऱ्या अजूनही खटाखट चढून जातात, आम्हाला दम लागतात. तरी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करावं त्यांचं धडपड असते.